मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपोजिट फंक्शन थेरम व त्यावरील काही प्रॉब्लेम सॉल्व केले. आता आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5. सुरुवातीला आपण हे जे फंक्शन आहे हे वायने डिनोट करू. लेट y इक्वल एक्स क्यूब minus 2x minus 1 bracket raised to 5. Differentiate with respect to x. We get dy upon dx equal 5 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 5 minus 1 into derivative of एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा पहिला रूल रेफर केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इक्वल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बघा आपण या ठिकाणी हा जो 5 आहे हा 5 पुढे आणला इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 5 रेस टू 5 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मिडल फंक्शन एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. नेक्स्ट है 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब येईल 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स येईल 1 मायनस 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0 इक्वल 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4. हा जो पार्ट आहे हा सेम राहील इंटू 3x स्क्वेअर मायनस 2. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. त्याचप्रमाणे प्रॉब्लेम नंबर थर्ड, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. लेट y इक्वल रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने जर डिफरन्शिएट केलं नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा हा रूल अप्लाय केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू, आता या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा मायनस 7चा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन 2 टाइम स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 इंटू 2x प्लस 4 इक्वल 1 अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 इंटू, इथून 2 कॉमन काढून घेऊ x प्लस 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 4, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. लेट y इक्वल रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy अपॉन dx
dy upon dx equal 1 upon 2 times root of x square plus root of x square plus 1 into derivative of x square plus square root of x square plus 1. या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा रूट एक्सचा रूल रेफर केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2 टाइम रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x plus 1 upon 2 into root of x square plus 1 into x square चा डेरिव्हेटिव्ह होईल 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह होईल 0 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेप 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इन अ ब्रॅकेट 2x plus 1 upon 2 root of x square plus 1 into 2x. Next step 1 upon 2 root of x square plus 1 into in a bracket 2x plus 2x upon 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. या ठिकाणी आपण हा जो 2x याने 1ला मल्टिप्लाय केला. नंतर पुढच्या स्टेपला हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल इक्वल 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 2x प्लस x upon square root of x square plus 1. Next 1 upon 2 into root of x square plus square root of x square plus 1 into इथून आपण x कॉमन काढून घेऊ. x in a bracket 2 plus 1 upon root of x square plus 1. पुढच्या स्टेपला आपण हा जो बेस आहे हा इक्वल करून घेऊ. म्हणजे पुढची स्टेप येईल 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स इन अ ब्रॅकेट 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता हा जो होल पार्ट्स आहे हा होल पार्ट्स आपण या 1ला मल्टिप्लाय करून घेऊ. नेक्स्ट स्टेप येईल 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू रूट ऑफ x square plus root of x square plus 1 dy upon dx. Problem number 5. 3 upon 5 into cube root of 2x square minus 7x minus 5 bracket raised to 5. Let y equal given function 3 upon 5 into cube root of 2x square minus 7x minus 5 bracket raised to 5. Next step y equal 3 upon
5 into 2x square minus 7x minus 5 bracket raised to 5 by 3. याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घेतलं. क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 जो होता त्याला आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घेतलं. देअरफॉर y इक्वल 3/5 इंटू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू मायनस 5/3. आता आपण याला इन्व्हर्स फॉर्ममध्ये आणलं. देन डिफरन्शिएट with respect to x. Therefore dy upon dx equal 3/5 into हा मायनस 5/3 पुढे येऊन जाईल इंटू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू मायनस 5/3 मायनस 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5. नेक्स्ट स्टेप होईल हा 5 कॅन्सल होऊन जाईल 3 कॅन्सल होऊन जाईल मायनस 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू मायनस 8/3. कारण हा 3ने जर मायनस 1ला मल्टिप्लाय केलं आणि या दोघांचं जर सम केली तर ती येईल मायनस 8/3 इंटू या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 2x इंटू 2 4x मायनस 7 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 आणि हा 5चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 इक्वल मायनस 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू मायनस 8/3 इंटू 4x मायनस 7. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. Question second, differentiate with respect to x. Problem first, cos of x square plus a square. Let y equal cos of x square plus a square. Differentiate with respect to x, we get dy upon dx equal cosचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मिडल फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. या ठिकाणी आपण कॉसचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इक्वल मायनस साइन एक्स. नेक्स्ट स्टेप येईल मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 2x प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 0. नेक्स्ट स्टेप येईल मायनस 2 टाइम एक्स इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे झालं फायनल आन्सर. Second problem, root of e raised to 3x plus 2 plus 5. Let y equal given function root of e raised to 3x plus 2 plus 5. Differentiate with respect to x. Then dy upon dx equal 1 upon root of e raised to 3x plus 2 plus 5 into derivative of middle function e raised to 3x plus 2 plus 5. या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा रूट एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल 1 अपॉन 2 टाइम रूट एक्स म्हणून आपल्याला या ठिकाणी 2 लिहिता येईल. नेक्स्ट स्टेप येईल इक्वल 1 अपॉन 2 टाइम e रेस टू
3x प्लस 2 प्लस 5 इंटू, आता या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम राहणार आहे, ई रेस टू 3x प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, या मिडल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x प्लस 2 आणि 5 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह राहील 0. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन, हा जो पार्ट आहे हा सेम राहणार आहे, 1 अपॉन ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 होईल आणि 2चा डेरिव्हेटिव्ह होईल 0. स्टेप येईल इक्वल 3 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 अपॉन 2 रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. हे झालं याचं फायनल आन्सर, dy अपॉन dx इक्वल 3 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 अपॉन 2 टाइम रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. Third problem, log of tan of x by 2. Let y equal given function log of tan of x by 2. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. एक्सने जर डिफरन्शिएट केलं, नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx. dy अपॉन dx इक्वल लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स, त्या फॉर्म्युल्यानुसार इथे येईल 1 अपॉन टॅन ऑफ एक्स बाय 2, 1 अपॉन टॅन ऑफ एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2. इथे आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इक्वल 1 अपॉन एक्स. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन टॅन ऑफ एक्स बाय 2 इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2. इथे आपण कंपोजिट फंक्शन थेरम अप्लाय करतोय. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 1 अपॉन tan of x by 2 into sec square of x by 2 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आणि हा 2 सेम, म्हणजे हा 1/2 मिळाला. नेक्स्ट स्टेप येईल इक्वल sec square of x by 2 अपॉन tan of एक्स बाय 2 आणि हा 1/2चा 2 पुढे आला. नेक्स्ट स्टेप होईल हा सेक एक्सचा जो रेशो आहे तो येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2. नंतर टॅनचा रेशो माहिती आहे आपल्याला, साइन ऑफ एक्स बाय 2 अपॉन कॉस ऑफ एक्स बाय 2. इथे हा एक कॉस ऑफ एक्स बाय 2 आणि हा एक कॉस ऑफ एक्स बाय 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे पुढच्या स्टेपला राहील 1 अपॉन कॉस ऑफ एक्स बाय 2 अपॉन 2 टाइम साइन ऑफ एक्स बाय 2. नेक्स्ट स्टेप येईल इक्वल 1 अपॉन 2 टाइम साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू cos of x by 2 equal 1 upon sin of 2 into x by 2. या ठिकाणी हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा लिहिता येईल 1 अपॉन साइन ऑफ एक्स आणि हा रेशो आहे कोसेक ऑफ एक्सचा. या ठिकाणी आपण हा साइन ऑफ डबल अँगलचा फॉर्म्युला यूज केलेला आहे, साइन ऑफ 2 थीटा इक्वल 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा, म्हणून इथे लिहिलं आपण साइन ऑफ 2 इंटू एक्स बाय 2. 2 कॅन्सल झाला, 1 अपॉन साइन एक्स.
आणि तो रेशो मिळतो आपल्याला कोसेक एक्सचा. म्हणून शेवटी लिहिता येईल dy/dx इक्वल कोसेक ऑफ एक्स. प्रॉब्लेम 4 रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स. लेट y इक्वल रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy/dx इक्वल 1/2 टाइम रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स. इथे आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे डेरिवेटिव ऑफ रूट ऑफ एक्स इक्वल 1/2 टाइम रूट एक्स. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 1/2 टाइम रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स इंटू tan एक्सचा डेरिवेटिव्ह येतो सेक स्क्वेअर ऑफ रूट ऑफ एक्स इंटू डेरिवेटिव्ह ऑफ रूट एक्स. नेक्स्ट स्टेप होईल 1/2 टाइम रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स इंटू सेक स्क्वेअर ऑफ रूट ऑफ एक्स इंटू रूट एक्सचा डेरिवेटिव्ह होतो 1/2 टाइम रूट एक्स. देअरफॉर फायनल स्टेप येईल dy/dx इक्वल सेक स्क्वेअर ऑफ रूट ऑफ एक्स अपॉन 2 × 2 4 होईल 4 रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ tan ऑफ रूट ऑफ एक्स. हे झालं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 5/5 ऑफ एक्स प्लस 3. सुरुवातीला आपण याला y ने डिनोट करू. लेट y इक्वल 5 ऑफ एक्स प्लस 3. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy/dx इक्वल 5 ऑफ एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू डेरिवेटिव ऑफ sin³ ऑफ एक्स प्लस 3. या स्टेपला आपण फॉर्म्युला यूज केला डेरिवेटिव ऑफ a⁻x इक्वल a⁻x इंटू लॉग ऑफ a. बघा हा फॉर्म्युला यूज केल्यावर इथे मिळाला 5 ऑफ एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5. नंतर इथे आपण कंपोजिट फंक्शनचा थेरम अप्लाय केला इंटू डेरिवेटिव्ह ऑफ sin³ ऑफ एक्स प्लस 3. नेक्स्ट स्टेप येईल इक्वल 5 ऑफ एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू sin³ डेरिवेटिव्ह येईल 3 टाइम sin² ऑफ एक्स प्लस sin² ऑफ एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ sin x प्लस 3 कॉन्स्टंट आहे याचा डेरिवेटिव्ह 0 होईल. इथे सुद्धा आपण कंपोजिट फंक्शनचा थेरम अप्लाय केला. अगोदर 3 पुढे घेतला नंतर sin² ऑफ एक्स आला इंटू डेरिवेटिव्ह ऑफ sin x प्लस 0. नेक्स्ट स्टेप होईल 5 ऑफ एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ 5 इंटू 3 टाइम sin² ऑफ एक्स आणि sin x चा डेरिवेटिव्ह येतो cos x प्लस 0. देअरफॉर dy/dx इक्वल 5 ऑफ एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू 3 टाइम sin² ऑफ एक्स इंटू cos x. हा झाला याचा फायनल डेरिवेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 6 कोसेक ऑफ रूट ऑफ cos x.
सुरुवातीला आपण याला वायने डिनोट करून घेऊ. लेट वाय इक्वल कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस ऑफ एक्स. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. जर याला एक्सने डिफरन्शिएट केलं, नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कोसेक ऑफ एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे इथे येईल मायनस कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. इथे आपण कंपोजिट फंक्शन थेरम अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट स्टेप होईल मायनस कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू रूटचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 टाइम रूट ऑफ कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप होईल मायनस कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू 1/2 टाइम रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन ऑफ एक्स. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट ऑफ कॉस एक्स इंटू साइन ऑफ एक्स. आता हे मायनस साइन आपण पुढे घेऊ म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. साइन ऑफ 2 टाइम रूट ऑफ कॉस एक्स. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 7 लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. याला आपण वायने डिनोट करू. लेट वाय इक्वल लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी वाय अपॉन डी एक्स इक्वल लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो 1/x. म्हणजे हा लिहिता येईल आपल्याला 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. इथे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स यूज केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येतो 1/x इक्वल 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन म्हणजे मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होईल 3x². 5चा डेरिव्हेटिव्ह होईल 0. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x². यालाच आपण असं लिहू शकतो डी वाय अपॉन डी एक्स इक्वल 3x² हे मायनस साइन पुढे साइन अपॉन कॉसचा रेशो येतो टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. प्रॉब्लेम नंबर 8 टॅन ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स. याला आपण वायने डिनोट करू. लेट वाय इक्वल टॅन ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स
डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स ने, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy अपॉन dx इक्वल टॅनचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स इक्वल सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स इंटू आता याचं डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ एक्स आणि हे जे मायनस साइन आहे आपण पुढे देऊ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप येईल मायनस सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन ऑफ एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर dy अपॉन dx. प्रॉब्लेम नंबर 9 log of x to the base e square. Let y equal log of x to the base e square. या ठिकाणी आपण चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला यूज करू, म्हणजे हे आपल्याला लिहिता येईल log of x अपॉन log of e square इक्वल log of x अपॉन 2 टाइम log of e इक्वल log of x अपॉन 2. इथे आपल्याला log e ची जी व्हॅल्यू आहे 1 ती पुटअप करता येईल. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dx इक्वल 1/2 log x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन log of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. नेक्स्ट स्टेप होईल 1/2 1 अपॉन log of x इंटू 1 अपॉन x, म्हणजे फायनल स्टेप येईल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन 2 टाइम x इंटू log x. प्रॉब्लेम नंबर 10 e raised to log of in a square bracket log of x square minus log of x square. याला y ने डिनोट करू. लेट y इक्वल e raised to log of x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log of x स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथे आपण एक्सपोनेन्शियलचा हा फॉर्म्युला यूज करू e raised to log of a इक्वल a, म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल log of x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log of x स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get dy upon dx equal 2 time log of x into derivative of log x minus 1 upon x square log of x square चा डेरिव्हेटिव्ह into derivative of x square. नेक्स्ट स्टेप होईल 2 टाइम log of x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर इंटू x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 2x.
इथे हा एक एक्स आणि हा एक एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 2 टाइम लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स मायनस 2 अपॉन एक्स, हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह.